राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी तुम्ही आत्ताच पाहिल्याप्रमाणे मोठी खुशखबर आली आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर आता शेतकऱ्यांची संपली आहे। तुम्ही स्वतः पाहू शकता 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। हे पैसे डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मोठी मंजुरी आता सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहिली, परंतु हप्ता मिळाला नाही। इतक्या दिवसापासून नमोचा हप्ता रखडला होता। आता स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यामध्ये आली आहे। त्यांनी सांगितल्यानुसार पात्र शेतकऱ्यांनाच नमोचा हप्ता आता मिळणार आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल व तुम्ही या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार। पहा, अन्यथा तुम्ही वंचित पण राहू शकता। सरकारने सांगितल्याप्रमाणे यादी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासोबत कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार हे देखील महत्त्वाचं आहे। आणि नमोचा हप्ता इतक्या दिवस का रखडला होता, आता नेमका हप्ता कितीचा मिळणार, सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ बघा। चला तर पाहून घेऊया काय म्हणले आहेत देवेंद्र फडणवीस। आता शेतकरी बांधवांनो, रोज बातम्या येत होत्या की पैसे आज येणार, पैसे उद्या येणार, की पैसे परवा येणार, पण आता खरी अपडेट समोर आली आहे। 100% ओरिजिनल बातमी आज या ठिकाणी आली आहे। नेमका हप्ता कधी जमा होणार बघा, आणि कधी तुमच्या खात्यामध्ये पडणार आणि कोणत्या जिल्ह्यांना आधी पैसे मिळणार, पहा। हे जाणून घेण्यासाठी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। आधी माहिती घेऊया की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार, त्यासोबत आतापर्यंत नमोचा हप्ता का मिळाला नाही। बघा, अर्धी माहिती जर तुम्ही घेऊन गेला तर तुमच्या हक्काचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती घ्यायची आहे, ते तुमच्याच फायद्यासाठी आहे, कारण आपण माहिती एकदम फ्रीमध्ये अगदी देत आहोत। पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे म्हणजेच की कोणतीही सरकारी अपडेट बघा तुमच्याकडून मिस होणार नाही जर तुम्ही आपल्या चॅनलचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा। आता मुद्द्याचं बोलूया, लक्ष देऊ नये का, तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे नेमकं कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांच्या नशिबात आज हप्ता लिहिला आहे हे तुम्हाला आता आपण सविस्तर सांगत आहोत। आता जाणून घ्या, नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि बळीराजाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः यावर शिक्का ठोकला आहे। सरकारनं सांगितलंय की ही योजना कधीच बंद होणार नाही। बघा, एका प्रश्नाचे तर उत्तर मिळाले। भरपूर दिवसापासून अफवा पसरल्या होत्या, नमो शेतकरी योजना ही बंद पडली काय। स्वतः फडणवीस सरकारनेच हे सांगितलं आहे, ही योजना कधीच बंद पडणार नाही जोपर्यंत बीजेपी सरकार आहे। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमचे पैसे सुरक्षित आहे आणि ते लवकरच तुमच्या हातामध्ये येतील। आता नमोचा हप्ता नेमकं कधी येणार बघा, बरेच लोक म्हणत होते की आता हप्ता येत नाही, म्हणजेच ही योजना कायमचीच बंद झाली, पण तसं काहीच झालं नाही। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना पुढेही अशीच जोरामध्ये सुरू राहणार आहे। सरकारने आता पैसे वाटपासाठी डीबीटी प्रणालीचा वापर करायचं ठरवलं, ज्यामुळे पैसे थेट तुमच्याच खात्यामध्ये येतील। आता जाणून घ्या, सरकार आता एका मोठ्या सभेतून आयोजन करून
तिथून शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा करण्याची तयारी करते. आता हे पैसे कुठून जमा होणार असा शेतकऱ्याला प्रश्न आहे. सरकारने घोषणेमध्ये सांगितले आहे बीड किंवा नागपूरमध्ये एक सभा घेतली जाणार आहे. बघा, त्याच सभेमधून हा निधी सोडला जाण्याची मोठी शक्यता त्यांनी सांगितली आहे. बीड किंवा नागपूर बघा, दोन या ठिकाणी शहरामधून हा निधी सोडण्यामध्ये येऊ शकतो. कारण की बघा शेतकरी बांधव, सरकारने सांगितलं आहे 100% बातमी ओरिजिनल आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येऊ शकतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले आहे. आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला हप्ता किती मिळणार ते देखील आपण पाहूनच घेऊया. यावेळेस तुम्हाला फक्त एकच नाही तर 2 हप्त्यांचा देखील लाभ मिळू शकतो असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. परंतु 100% नाही, परंतु कदाचित 4,000 रुपये भेटण्याची एकत्र दाट शक्यता सरकारने सांगितली आहे. बघा, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कारण हप्ता यायला बराच उशीर झाला आहे. त्यामुळे सरकार कदाचित नवीन वर्षाची भेट म्हणून 2 हप्ते एकाच वेळी टाकू शकतो. डीबीटीमुळे जेव्हा पैसे सुटतील तेव्हा फक्त 20 मिनिटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे येतात. परंतु डीबीटीचा पण काही नियम असतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे एकाच वेळी येत नाही. कारण की बघा, सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढी शेतकऱ्यांची संख्या आहे तेवढी या ठिकाणी लिमिट डीबीटीची नाही. त्यामुळे या ठिकाणी टोटल 2 टप्प्यामध्ये वितरण पार पडतं. आज या ठिकाणी पहिला टप्पा बघा, सरकारने यादी देऊन टाकली पहिल्या टप्प्याची. आता या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये नाव असेल तर अगदी 24 घंट्याच्या आतमध्येच कधीही तुमच्या खात्यामध्ये निधी जमा केला जातो. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे 2026चं नवीन वर्ष सुरू होऊन जवळपास आता 27-28 दिवसापर्यंत कालावधी चाललेला आहे. बघा, सरकारने काही नियम देखील बदलले आहेत. सरकारने सांगितले 2 कामं जर तुम्ही पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये केली नाही तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अडकू शकतो. आता महत्त्वाचा पॉईंट आहे, फक्त लक्ष देऊन बघा कारण अर्धवट माहिती काहीच कामाची नाही. फक्त नमो शेतकरीच नाही तर पीक विमा नुकसान भरपाईसाठी सुद्धा तुम्हाला 1 ते 2 कामं अशी आहेत जी तुम्हाला करणं बंधनकारक आहे. बघा, सरकारनेच आता ही माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या निधीचं वाटप होणार असून नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे सुद्धा एकत्र टाकण्याचं नियोजन सरकारने आता लावलं आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजना बघा, नमोचा 2,000 रुपयांचा हप्ता असतो आणि नुकसान भरपाई बघा 12 ते 14,000 रुपये असे मिळून मोठी रक्कम तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते असं सरकारने सांगितलं आहे. या प्रक्रियेसाठी सरकारने काही जिल्ह्यात बघा पहिला टप्पा निवडला आहे. पहिल्या टप्प्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. आता लक्ष देऊ नये का, पहिल्याच टप्प्यामध्ये बीड, जालना बघा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर लातूर आणि नांदेड बघा जिल्ह्यांची फायनल यादी असून तेथे हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल. केंद्र आणि राज्याचे मिळून तुम्हाला आता वर्षाला 15,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच नमो शेतकरीचे वर्षाला 8,000 रुपये देण्याचा शब्द सरकार आता या ठिकाणी पूर्ण करणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी आता वर्षाला 15,000 रुपयांपेक्षा जास्त निधी देऊ शकते सरकार. कारण की बघा त्यांनी घोषणाच तशी केली होती. दुसरं म्हणजे बघा परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण बघा योजनेचे पैसे वाटप झाले की लगेच या जिल्ह्याचा नंबर लागणार आहे. 8 जानेवारीला नमोचा 8वा हप्ता येणार होता, परंतु तो हप्ता खात्यामध्ये आलाच नाही. त्याचे कारण सरकारने सांगितलं आहे. बघा सरकारने सांगितलं अर्जाची छाननी सुरू होती, त्यामुळे या ठिकाणी थोडासा उशीर झाला. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची माफी पण मागितली. बघा तिसरा आणि शेवटच्या महत्त्वाच्या यादीत यवतमाळ,
वर्धा, नागपूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे बघा. आणि जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड, मोबाईल आणि बँक खातं बघा, या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की बघा, मोबाईल नंबर बँकेशी व आधार कार्ड पण बँकेशी लिंक आहे का हे तपासून घ्या. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी ई सेवा केंद्रामध्ये जाऊन KYC सुद्धा तातडीने पूर्ण करून घ्यावी, म्हणजेच की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायला अडचण येणार नाही असं सरकारने सांगितलं आहे बघा. जर तुमची KYC झाली नसेल तर सरकार कितीही पैसे टाकले तर ते तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. सरकारने सांगितलंय की जरी उशीर झाला असला तरी प्रत्येक शेतकऱ्याला 1 ना 1 रुपया नक्कीच दिला जाईल. त्यामुळे 18 जिल्ह्यात जर तुमचं गाव असेल तर कामाला लागा आणि आपली कागदपत्र वेळेमध्ये करून ठेवा. आता शेतकरी बांधवांनो पहा, या ठिकाणी ही होती नमो शेतकरी योजनेची आजची सर्वात मोठी अपडेट. तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? जर नसेल तर बघा, तुम्हाला एक काम करायचं आहे, म्हणजेच पुढच्या यादीत तुमचा जिल्हा नक्की आम्ही देऊ. कारण की बघा, सरकारने यादी जाहीर केली की तुमचा जिल्हा पुढील यादीमध्ये येईल. आता पुढील यादी पाहण्यासाठी बघा, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.